महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार, आमचे पक्षाचे युवा खासदार, युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब, आज जे पद्धतीत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत काम करत आहे, अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक खासदार शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे, याचा मुख्य कारण एक आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा जे विकास आहे, एकनाथ शिंदे साहेबांची जे काम करायची पद्धत आहे, एकनाथ शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज सारखा 18 पकड जातीला घेऊन महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचं काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे। तेच पद्धतीत अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहे। आज उभाटा शिल्लक सेना, उभाटा भी म्हणणार नाही, शिल्लक सेनाचे जे खासदार आहे संजय राऊत साहेब, तेच आम्हाला पूर्ण शिवसेना शिल्लक सेना खाली करून देत आहे। रोज त्यांचे वागण्यामुळे, त्यांचे बोलण्यामुळे शिवसेनामध्ये, शिल्लक सेनामध्ये कोणी राहणार नाही आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वर विश्वास देऊन अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक नगरसेवक, अनेक चांगले पदाधिकारी रोज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे। याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विकास जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब करत आहे, त्याच्यामुळे शिवसेनेवर विश्वास आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर, श्रीकांत शिंदे साहेबांवर लोकांना विश्वास आहे। तेच विश्वासाच्या जोरावर 6 खासदार तो आलेले, अनेक आमदार अजून शिल्लक सेनेचे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर जे पद्धतीत विश्वास आहे लोकांना, जे पद्धतीत काम करते ते गोरगरिबाचे, आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना 450 कोटी रुपये दिले, 80,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आम्हाला आहे, आम्ही पण 10,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याच्यामुळं जे काम आम्ही केलं तर एक लोकांमध्ये विश्वास आमच्याबद्दल निर्माण झालेला आहे। आम्ही गोरगरिबाचे कामं करतो, गोरगरिबाचा आशीर्वाद घेतो म्हणून आज मला उमेदवारी भेटली। आज गरीब अल्पसंख्याक कुटुंबामधला मी मुलगा असून माझ्यावर विश्वास जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना दाखविला, माझ्यासारखे गरीब कुटुंबाच्या मुलाला तिने उमेदवारी दिली। असंच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत काम करत आहे। आता आमची ज्योतिताई वाघमारे, मागासवर्गीय कुटुंबाची माझी बहीण, एक गरीब कुटुंबामध्ये माझी बहीणला राज्यसभाची उमेदवारी दिली। मी अल्पसंख्याक कुटुंबामधला एक गरीब मुलगा, मला उमेदवारी दिली। असा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रावर जात आहे। 100% लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे आणि शिवसेनेला चांगले दिवस येणार आहे। शिवसेनेचे 6 खासदार शिल्लक सेनाचे आमच्याकडे आलेले अनेक लोक आमच्याकडे येणार आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांमुळे हे सगळं घडत आहे, एकनाथ शिंदे साहेबांमुळे आम्ही आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे मनापूर्वक मी आभार व्यक्त करतो। खासदार साहेबांसोबत अनेक लोक, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, अनेक लोक खासदार साहेबांसोबत आहे। अनेक लोकांना निवडून आणलेली, परभणी महापालिका निवडून आणलेली, त्याच्यामुळे अनेक नेते, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर खासदार साहेबांसोबत येतील आणि शिवसेनेला बळ भेटेल। परभणी कालचं झालेल्या निवडणुकीत तुम्हाला त्यांचा फायदा झाला असं 100% त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढलेली आहे। मेघना दिदी असू द्या, ते असू द्या, आमचे संतोष बांगर साहेब असू द्या, आमचे राजू नवगरे साहेब असू द्या, बोर्डीकर साहेब असू द्या, वडकुडकर साहेब असू द्या, अनेक नेते आमचे सिनियर नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आम्ही लढलेली आहे। 100% महायुतीचा विजय होईल। उद्याच्या निकालामध्ये तुमचा विजय निश्चित घडल्या चाललाय, तर त्याचा असं फिगर सांगता येईल का की असं अचूक का असं? हे माहीत असलं असं मी खुश झालो असताना मीच पेढे वाटले असते। निवडणूक कशी नाही, निवडणूक चांगली राहिली। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, माफ करा, आणि दुसरे उपमुख्यमंत्री आमचे वहिनी आणि आमचे जिल्ह्याचे नेते, पालकमंत्री आमचे मेघनाताई बोर्डीकर ताई असू द्या, आमचे माजी आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, माजी मंत्री वडकुडकर साहेब असू द्या, आमचे नेते परभणी जिल्ह्याचे डॅशिंग आमदार, आमचे मोठे भाऊ संतोष बांगर साहेब असू द्या, आमचे मोठे भाऊ राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे साहेब असू द्या, इथले आमचे आमदार आपले माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, माजी आमदार विजय भांबडे साहेब असू द्या,
अनेक नगराध्यक्ष नगरसेवक आमचे शिवसेनाचे सगळे कार्यकर्ते आमचे जे पद्धतीत त्यांनी मला आशीर्वाद दिला माझं काम केलं चांगल्या प्रकारचे मदत आमच्याकडे होता 347 मत आमच्याकडे होते आणि काँग्रेस आणि उबाटाचे खासदार साहेबांमुळं खासदार साहेबांचे योग्य टायमाला प्रवेशमुळं खासदार साहेबांचा बी आशीर्वाद आणि त्यांची पण मदत इतकी लाभली त्याच्यामुळं 100% महायुतीचा विजय होणार आहे आणि आता तुम्हीच मला आकडे सांगा पत्रकारापाशी सगळी न्यूज असते हा ते आता सांगत आहे त्यामुळे सगळे लोकांचा आशीर्वाद भेटला आणि सगळे लोकांना आशीर्वाद दिल्यामुळं एक अल्पसंख्याक कुटुंबामधल्या मुलाला त्यांनी आमदार करायचं जे सगळ्यांना बिडं उचललं असतं आज दिदीनं पण खूप मोठी बहीण माझी लहान भावाला आशीर्वाद दिला बंडू खासदार साहेबांना आशीर्वाद दिला अनेक नेत्यांना आशीर्वाद दिला म्हणून हे सगळं घडला त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो खूप खूप ऋणी आहे मी त्यांचा आणि त्यानं मला काम करायची संधी दिली निश्चितच त्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही आणि परभणी जिल्ह्याचा विकास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखीन मी लागणार आहे 100%